की मराठी माणसांच्या केवळ गप्पा मारून चालत नाही, कृतिशील पद्धतीनं काम केलं पाहिजे, जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय। मुंबईतल्या गिरणी कामगाराला तुम्ही घरं दिलीत, पैसे मुंबईतली कुठलीच बँक देत नव्हती, कारण 60 वर्षाच्या वर गिरणी कामगार दिला, मुंबई बँकेने पैसे दिले। माथेडी कामगार आमचा मराठी माणूस, त्याला भूखंड दिला, त्याच्याकडे कुठलाच प्रूफ नसल्यामुळे फक्त बॅच पैसे मुंबई बँकेने दिले। आज सेल्फ डेव्हलपमेंटला मुंबईत एवढ्या खाजगी बँका आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, कोण पुढं आलं नाही। देवेंद्रजींनी सांगितलं तुम्ही पुढाकार घेताय ना, मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ द्यायचा नाही। आज तुम्हाला मी सांगतोय, सेल्फ डेव्हलपमेंट ताकदीनं आणि गतीनं पुढे गेलं ना, एकच मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर जाणार नाही। याचं कारण, तुमचं कुटुंब वाढलं तर तुम्हाला मोठी जागा मिळते, तुम्हाला कॉर्पस चांगला मिळतोय। मग मुंबईतच मला मोठं घर, माझ्या उद्या मुलाचं लग्न झालं तर त्याला स्वतंत्र त्या ठिकाणची खोली जर असेल इथेच, तर त्याला काय हौस आहे का कुठे बाहेर जायची? त्याच्यामुळे हा मुंबईतला मध्यमवर्गीय मराठी माणूस तर इथेच राहतो, त्या लाकडी चाळीत राहतो, मोडकळीस आलेल्या इमारतीत राहतो, पोलीस वसाहत पडायला आले पोलीस वसाहतीत राहतो, बीपीटीचा कर्मचारी बीपीटीत राहतो। त्याच्यामुळं हा जो चाकरमानी वर्ग जो बोलतो आपण, कर्मचारी वर्ग, तो विशेषतः ह्यात राहतो, त्याला मोठा दिलासा या निमित्तानं मिळणार आहे। म्हणजे आम्हाला एक समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाऊ नये याकरताच या सेल्फ डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं आहे, असं माझं स्वतःचं मत आहे। आणि त्याच्यासाठी प्राधिकरण नेमलं आहे।